काय काय आजारी आपल्याला काय माहिती नाही, फक्त मात्र तर आम्हाला जेवढं माहिती तेवढं सांगितलं. आता हे केस बीस गळत असं त्याच्यातून पण नाही आणखीन एक आपला हे खोबऱ्याचं तेल असतं, त्या खोबऱ्याच्या तेलामध्ये भीमसेनी कापूर आपण विधी करून दिलेला कापूर एकदम जास्तीत जास्त एकत्र करायचा. ते जर डोक्याला असं केसांच्या मुळात चुडून लावलं तर त्याने पण मात्र डोकेदुखी पण जाते आणि केस गळणं पण थांबतं त्याने. ह्या पद्धतीनं पुन्हा त्याच्यात आणखीन एक शॅम्पू टाईप रिठा, आवळा आणि शिकाकाई ह्या पण वस्तुविधी करून देतो. याच्या वेळेला विधी करून दिल्यानंतर हे बी काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्या हे तिन्ही पण रिठा, आवळा आणि शिकाकाई अलग अलग शिजून घ्यायचं भाजी बनवल्यासारखं. आणि त्यामध्ये निंबाच्या झाडाला पाणी टाकून दर्शन करून निंबाच्या झाडाचा पाला घ्यायचा किती मोठा, त्याची पेस्ट बनवायची. या जर 3 वाट्या रिठा, आवळा आणि शिकाकाई 3 वाट्या, याच्या पण 3 वाट्या बनवायच्या डबल ना. आणि ती मात्र एका कपड्यामध्ये घालून मात्र गाळून घ्यायचं. गाळून घेऊन एका काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं. जेव्हा मात्र आंघोळ करायची त्या टायमाला थोडंसं हातावर ते घेऊन डोक्याला शॅम्पूसारखं लावा. या पद्धतीनं केलं तर फेसही होईल, केसही मोकळी होतील आणि केसही काळे उतरतील, केसही तुटणार नाही. या पद्धतीनं मात्र करा. तर आता नेमकं